सकाळपासून उठली मी. आज स्वयंपाक करायला लागते, 5 कॉलेजचा पटापट झाला पाहिजे म्हणून. तरी झाला शेवटी थोच ते उशीर. किती काही घाई घाई केला तरी वेळ होतेच बाई. काय करावं तर आता अजून पूजा मांडायची आहे. पूजाही मोठी मांडा लागते. काड्या आणा, गोटे आणा, रेती आणा, पिंड गिंड काढा लागते. तर चल पहिले थोड्याशा तुरट्या आणि रेती घेऊन येतो मी. सापडली पाहिजे बाई रेती आता. का महिने चालू आहे कोणाची इतक्यात. कोणाच्या घरी विचारायला का नाही उशा गिशाची एकदा आहे का तुलची रेती. झाली बापा एकदाची पूजा. किती वेळ गेला माय पूजेत. रेती जमा करा, काड्या जमा करा आणि हे करा. आता आरती राहिली. आरतीला आवाज द्या सगळं येईल. सासूबाई, लेकराई हो ये ना आरतीले. सणवार असला काही असला तरी आरतीले नेत बापा तुम्ही. या पटापट आरतीले या. आलो ग. हां बरोबर मांडली ना पूजा. हां पिंड गिंड काढली, सोय दिवे हे ते बरोबर ठेवलं. आंब्याची डांगणी ठेवली ना मंडपावर. हो ना, केलं ना मी सगळं केलं. तुम्ही एकदा पाहून घ्या बरं. आता केलं म्हणते तर मग राहू दे ना, काय पाहिजे आता. पण केलं ना बरोबर. हाव आता दरवर्षीच आहे ना, मला माहिती आहे ना काय काय करावं लागते. तर कायले गेली माझी पूजा कायले करत असते. व पोरी हे कोणी नागदारले जाते ना महादेवाले पाहायला लागले, तर जे गेले तेले करावं लागत असते दरवर्षी. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येले 5 पावलीची पूजा म्हणते. हे तू आप्पा पहिले महादेवाला जात जाय नागदारले. तर म्हणून मग मी पहिल्यापासून करतो पूजा. हा पोरी, मी म्हटलं दरवर्षी नागदारले जात जा. एक वर्ष नाही चुकू देत जावं, पण आता होत नाही बिचारे वयामानानं. आता तब्येत साथ नाही द्या. एवढं मोठं चढणं नाही आपल्याकडून गळगिळ आता. म्हणजे जे गेले त्याला करावं लागते. दरवर्षीच करावं लागते पूजा. दरवर्षी नाही गेलं तरी चालते काय. हा दरवर्षी नाही गेली तरी होते, पण पूजा करावं लागते दरवर्षी. आता एकदा गेल्यावर एकदा गेला म्हणजे त्याला दरवर्षी मग पूजा करावं लागते. करा आरती चालू करा आता. झाली बापा आरती. बाबा तुम्ही बसा थोडा वेळ. काय मी बातम्यामध्ये दाखवतो आणि तुम्हाला ताटवडून देतो. बरं होऊ दे शांततेनं. दे मग मला आवाज. का हो पुष्पे, काल मंदिरात नाही आली होतो? नाही बाई, मला नाही का काल झालंच नाही. लय उशीर झाला. मला नाही काय काल बरं नाही लागे. तर उठायला उशीर झाला, तर माझ्या कामाला उशीर झाला. मग फराळ मारायचं व्हायचं होतं, तर मग काय आलं नाही बाई मी काल. काय बिचारे तू आली नाही, काय मजा आली काल. काय मजा आली बाप्पा. मी नव्हती आली एवढं सांगू राहिला मला. मजा आली. आली मस्त. तू पाहिजे होती, भली मजा आली असती तू आली अजून. कायच्या गोष्टी चालू आहे बाप्पा बायाच्या. अहो काही नाही, काल पुष्पीर होती ना, तर पुष्पीला सांगतो म्हटलं काल कशी मजा आली तर. कोणत्या त्या स्नेहाची. हा तिचीच. आईची बाय मजा होय का ते. लाज करणं दुसऱ्याच्या जीवाले. ज्याच्यासोबत असलं त्याच्या जीवाला लाज होती म्हटलं असं केलं तर. कहू काय झालं, काय केलं तिनं. सांगते रे उषा, सांगते तुला काय झालं तर ऐक ना. अहो काल नाही का आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात. दर्शनाले तर तिथं होता महाप्रसाद. तर मग गर्दी होती महाप्रसादाले. तर मग ते म्हणे लाईनी द्या म्हणे, सगळेजण लागा म्हणे, सगळ्याला देतो म्हणे. तर ह्या स्नेहानं मग ते काय केलं, त्या माणसाच्या जर मागं जाऊन उभी राहिली आणि दे ना दादा करे त्याले. तो माणूस काय म्हणे तिले, तू म्हणे लाईनीत लागा म्हणे बाई म्हणे. मग देतो म्हणे, लाईन तोडून नाही देऊ शकत म्हणे. बाकीचे लोक लाईनीत उभी आहे, तुम्हाला देऊ का म्हणे इकडून म्हणे. तरी त्याच्या मागं दे ना करून. बाई शेवटी त्यानं देऊन दिली. मग झालं ना. तिले म्हटले बरं शांता काकू नको ना म्हणे, लाईनीत नाही लागू राहिली म्हणे. तर काय म्हणे, मला लवकर जायला लागते ना घरी, म्हणून मी लागू राहिली म्हणे. लवकर नंबर लागला पाहिजे म्हणे, मग मी घरी जातो म्हणे अशी म्हणे. मग तिला भेटलं होतं एक वाटी. तरी डबल एक दिन अजून करे. तो माणूस म्हणे काय अजब बाय म्हणे बाप्पा. जशा काही म्हणे महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभी आहे म्हणे, आणि तरी म्हणे नीरा 10 वेळा त्याचाही लोप करते म्हणे. कशाच विचित्र बाया काही समजत नाही म्हणे. अशाच एका बाईनं म्हटलं साऱ्या बायाची जात बदलाम होते. नाही तर का माय. तिचे थे आमच्यासोबत होती म्हटलं. तो माणूस आमच्या इकडे पाच जण आम्हाला लाज होत जाय म्हटलं. मला जर माहीत असतं ना अशी आहे म्हणून हे, तर माझ्या घरी आली ती विचारायला माझ्या सासूले माझ्यासोबत चला म्हणून. माझ्या सप्पा नाही म्हटलं असतं तिले. मला काय माहीत बापा हे बाई अशी लाज करत म्हणून आपल्याला. बस बापा आता कानाले खडा माया. आता नाही नेत मी तिला डबल. आणि तिच्यासोबत मी कुठं जातही नाही आता. नाही तर काय बिचारे अशा केल्या 10 लोकात लाज होते ना आपल्याला. पण तिला छापरी आहे म्हटलं. तिची जुनी सवय आहे, मला माहिती आहे तिचं आलं. बरं एक काय बिचारे तिची सासू तशीच आहे ना. तिची सासू माहिती आम्ही पहिले जाऊ ना कुठे, तसा महाप्रसाद असला काही असला कुठं, तर कुठे डब्बाच घेऊन यायचा बिचारी तिची सासू. कुठे जिथे ते डब्बाच आहे तिचा. अशी लाज होत जाय माहिती तिच्यासोबत जायची. काय सांगू परत आता मुल्यातली बाई होती, जास्त लागे सोबत. बस ना मी ना किती वेळची आली तू बिचा उभीच आहे. बसतो ना बस. सारी कंबर गेली बाप्पा आज माहीत. कहू ना काय केलं तर आज. तू दिसली नाही आज सकाळपासून. तुझी सासूही नाही दिसली आज सकाळपासून.
काहीच नाही केलं बाप्पा. स्वयंपाक आणि पाणीच पुरला आज. आज 5 पावली होती ना, 5 पावलीची पूजा करायला लागली ना, म्हणून. हा वा आज 5 पावली होती हो, बरोबर आहे हो. तुमच्या कोणाच्याच घरी नसतात ते ना? नाही नाही, आमच्या इथं नाही करत बा. आमच्या इथं कोणी गेलंच नाही ना. मग ज्याच्या घरी जाते नागदार मागदारले ते करते. काय करत असतो 5 पावलीची पूजा म्हणते? मला माहित नाही बिचारे काय करत असते तर. काही नाही, मंडप करा लागते तुराटेचा, रेतीची आपली पिंड काढायची, त्याची पूजा करायला लागते. उपार दाखवा लागते त्याले. उपारात सोय दिवे करायला लागते, वडे करायला लागते, भजे, उलसाक शिरा, गोडगीड, आपलं पापड मापड. म्हणजे असं म्हणणं आपलं सणासारखंच करायला लागते ना. हा सणाचा एक. आज म्हटलं लवकर लवकर झालं पाहिजे. मी सकाळी सुटली आज. आता कायचं विचारे, शेवटी तोच टाईम झाला. शेवटी जेवण खाऊन येईपर्यंत सारे आवरेपर्यंत 4 वाजले. आता अजून उद्याचा दिवस आहे एक. धामधूम धामधूम उद्या रथ निघते तर. हा आज काल होतं ना, मग कीर्तन होतं ना आज. मी गेलती ना सकाळी, कीर्तनात गेलती. 3 वाजेपर्यंत होतं. काल्यातून आली आणि इथंच बसली. मग आता उद्या रथ निघन. हा उद्या येतं पटापट. रथ ते करून उठून पहिले पटापट कामं वामं करावं लागते आणि पटकन 12 नाही वाजत तर येते आपल्या घरापाशी. हाव ना बिचारे. तुम्हाला सांगतो, आता काहीच नाही म्हटलं. आता हा जसा बंडीतलाच रथ निघते. पहिला असा मोठा आपल्या गावात 3 मजली रथ नाही का, तो मंदिराजवळ ठेवला आहे. तुम्ही पाहिला असेल तर तो रथ निघे म्हटलं बाई. जे सकाळपासून 5 नाही वाजत आपल्या घरापाशी ये म्हटलं तो सकाळीच. आणि तिथून त्या मंदिरातून तर बाप्पा 3 वाजता का काही निघे म्हटलं रातचा. हां सकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या घरापाशी. लवकर लवकर उठा. पहिल्याच्या बायला मोठी घरी आहे आम्हाला. बा तसं लवकर लवकर उठा, रांगोळ्या टाका, फटाफट आंघोळ्या झाल्या पाहिजे बाई. रथ येते बाई करून. आणि माणसं तर 3 वाजताच चालले जाय म्हटलं. अशी भल्ली मस्त लागली. पण भल्लं कर मी म्हटलं धामधूमच राहायची अशी. थोरात पाहासाठी म्हटलं बाई पहिले दूरदूरचे पाहुणे येत जा म्हटलं महाशिवरात्रीला आपल्या गावात. भला मस्त रथ वाटेना बिचारी. असा 3 मजली जसा काशीला आहे म्हणते तसा 3 का 4 नंबरचा आपल्या गावात आहे म्हणते थोरात. असा लस अशी तिच्यात मोठा नगाळा बिगारा वाजवे. असे लहान लहान लेकरं बसे त्याच्यात. भल्ला करमणूक होतं, भल्ला मस्त वाटे. हा ना, मी पाहिला ना. माझं लग्न झाल्यावर 2 वर्ष निघाला, मग बंदच झाला. आता काऊन नाही कळत पण तो रथ? नाही आता काय झाले पहा, लय दिवस झाले त्याले. आणि आता कसं त्याचे चाकं तो मोडताड झाले म्हणते. आणि तारगिरं वाढले तर असं उंच शिंकते तो तारायले आता म्हणून काढत नाही तो. काढायला पाहिजे पण. एवढी चांगली ठेव आहे आपल्या गावाजवळ, एवढा चांगला रथ आहे तर उलसक ते जपलं पाहिजे ना. काढलं पाहिजे दुरुस्त करून. आपण आपली हे जपली पाहिजे, पण गावाची परंपरा जपायला पाहिजे होती. आपण बंद नव्हता करायला लागत तो रथ. काय मजा राही बिचारे पहिले. ह्या दोरांमुळे त्याले मस्त आणि बम लोक राहे. लस मजा येत पण थोरात पाहिले. मला तुला आवडे थोरात. महाशिवरात्री म्हटली का म्हटलं आम्ही तर त्यांनी रथाचीच वाट पाहत म्हटलं पहिले. आता तशी पहिल्यासारखी कायच्यात मजा नाही राहिली. आता लोकांचा आनंद उत्साह कमी होत चालला. पहिले जसा होता ना, पहिल्या लोकांत अलगच आनंद होता बिचारे. बरं बापा, मग आता आहे तुम्ही जातो बापा घरी. आता तयार झालं ना, आम्ही आल्यातून आली इथंच बसली. बरं तर मग मंडळी, भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. आणि आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा बा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा.